श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षावर उठल्या उठल्या या दोन वस्तूंचे तोंड देखील बघू नका, नाहीतर पूर्ण वर्षभर आपल्या मनासारखे काहीच होत नाही. सतत आपल्याला त्यांचे वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणून कुठल्या ना कुठल्या तरी काळजीत, चिंतेत राहावं लागतं. म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे की चुकून या दोन वस्तू बघायच्याच नाहीत. आपल्यापैकी प्रत्येक मराठी बांधवांची नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याला होत असते. ज्या दिवशी आपण आपल्या घरावर गुढी लावतो किंवा घरासमोर गुढी उभारतो, तिची पूजा करतो, तरी पण इंग्रजी नववर्ष सुरू झालं की आपण आपल्या पहिल्या दिवशी आपल्या घरी नवी दिनदर्शिका लावतो आणि त्या तारखानुसार आपलं प्रत्येक काम जे आहे ते चालू होतं. त्यामुळे कुठे ना कुठे इंग्रजी दिनदर्शिकेला, इंग्रजी नववर्षाला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. भलेही तुम्ही तुमचं नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी मानता किंवा सुरुवात करता, पण 1 जानेवारीला माना, तरी पण जेव्हा हे नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा आपण चुकूनही या दोन वस्तू पाहायच्या नाही. आणि आपल्या घरातून चुकून सुद्धा कोणत्या वस्तू कुणाला देऊ नका. याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ASA मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला जर अजून काही विचारायचं असेल तर ते तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नवीन वर्षाची सुरुवात झाल्यावर आपण आपल्या घरातून चुकून सुद्धा कोणत्या वस्तू देऊ नये याबद्दल माहिती सांगते, जी जाणून घ्यायला तुम्ही सुद्धा अतिशय उत्सुक असाल. एकदा का 1 जानेवारी ही तारीख आली की आपण बऱ्याचशा गोष्टीची प्लॅनिंग करतो असं आपल्याला समजतं. बऱ्याच जणांचं 1 जानेवारीच्या आधीपासून ठरलेलं असतं की एकदा नवीन वर्ष सुरू झाली की मी माझ्याबद्दल हे करणार आहे. किती जण हे आहेत जे अंमलात आणतात, तर किती जण हे आहेत जे पूर्ण करत नाही. हे त्यांनाच माहिती असतं, पण प्लॅनिंग मात्र भरपूर गोष्टींची होते. जसे की मागच्या वर्षात माझ्याकडून काय चुका झाल्या, त्यामुळे मला त्याचा काय तोटा झाला. आता हे जे काही नवीन वर्ष सुरू होणार आहे त्यामध्ये मी माझा भरपूर बदल करणार आहे. आणि या नवीन वर्षात मी सर्व काही अशा गोष्टी करणार आहे जे माझ्यासाठी फायदेशीर असतात. किंवा या नवीन वर्षात मी अशाच गोष्टी करणार आहे जे मला खूप फायदा देतील, त्याचा माझ्या आयुष्याला खूप चांगला फायदा होईल. ज्या चुका घडल्या आहेत, ज्यातून नवीन काहीतरी अनुभव घेऊन किंवा नवीन काहीतरी शिकून आता त्याचा वापर पुढच्या वर्षात करणार आहे. आणि ज्यांना ज्यांना अडचणी आल्या, ज्यांना ज्यांना समस्यांना तुम्ही तोंड दिलं, त्या प्रत्येक समस्यातून तुम्ही नक्कीच काही ना काही शिकले असाल. ते आता शिकलेल्या नवीन वर्षी तुम्ही आता पूर्णपणे उपयोगात आणाल. आता महिलासोबत सुद्धा नवीन वर्षाचे सुरू होते, मग आपल्या घरामध्ये साफसफाई वगैरे अशा बऱ्याच गोष्टी करायला घेतात, जेणेकरून वर्षाची सुरुवात एकदा चांगली झाली की संपूर्ण वर्ष चांगलं जातं असं म्हणतात. तरी ते काही चुकीचे नाही. त्या दिवशी आपण काय करतो, म्हणजे अगोदर काही साफसफाई वगैरे काम झालेले असतील तर बऱ्याचशा गोष्टी आपण टाकून देतो की नवीन वर्ष सुरू होत आहे, आता आपण घरामध्ये हे ठेवायला नको, जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल. तर नवीन दिनदर्शिका आपल्याला लावायची असते, तर आपण काय करतो, सर्वप्रथम जुनी दिनदर्शिका काढून घेतो आणि ते लगेच कुणी आपल्याकडे रद्दीवाला आला किंवा भंगारवाला आला की त्याच्याकडे ते देऊन टाकतो. पण हे जे काही जुनं कॅलेंडर असतं, जुन्या दिनदर्शिका असतात, त्या आपल्याला कधीही कुणाला द्यायच्या नसतात. आपण संपूर्ण वर्षाच्या ज्या काही आठवणी असतात, भलेही कडू असतील, गोड असतील किंवा मिक्स स्वरूपाच्या असतील, तरी पण ते आपलं जे काही असतं, हे वर्ष गेलेलं आहे, तर त्या वर्षामध्ये आपल्यासोबत जे काही घडलेलं असतं तर ते आपण त्या गोष्टींचा विचार करायचा की चांगल्या गोष्टी आपल्यासोबत जास्त घडलेल्या आहेत. आपण म्हणतो ना, चांगलं तेवढं घेऊन वाईट आहे, पण मूठभर बांधून ठेवू. लक्षात ठेवा, जे काही आपल्या भाग्यात असतं ते आपण एक प्रकारे दुसऱ्याला देऊन टाकत असतो. त्यामुळे जुनी दिनदर्शिका कधी कुणाला द्यायची नाही. आणि तुम्ही जर घरामध्ये ठेवणार असाल तर जी मूळ शाळेत जाताना त्यांच्या पुस्तकांच्या वह्यांना कवर बसवण्यासाठी वापर केला असेल तर तसेही तुम्ही करू शकता. किंवा बऱ्याच दिनदर्शिका देवी देवतांच्या सुंदर प्रतिमा असतात, त्या प्रतिमा तुम्ही कात्रीने कापून घेऊ शकता आणि फोटो कॉलेज बनवू शकता. मूर्ती असेल असं नाही, तर त्या फोटोचा वापर आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. किंवा किचनमध्ये वगैरे सुद्धा बऱ्याच महिला ज्या काही जुने कॅलेंडर असतात त्यांना रॅक, म्हणजे ज्यामध्ये भांडी असते, तर डब्बे वगैरे ठेवण्याची जी जागा असते
किंवा डब्याला झाकण म्हणून, झाकणावर धूळ बसू नये म्हणून याचा सुद्धा कॅलेंडरचा पेपरचा वापर करतात, तर तोही तुम्ही करू शकता. पण कॅलेंडर जाळण्याची किंवा मग रद्दीवाल्या भंगारवाल्या यांना देण्याची चूक अजिबात करू नका. ते कॅलेंडर तुम्हाला कशाला वापरायचं नसेल तर एक जुन्या आठवण किंवा मग कधी तुम्हाला काही तिथीला मागच्या वर्षी काय होतं, 2 वर्षापूर्वी काय होतं हे बघायचं असेल तर बऱ्याच जणांना यात सुद्धा इंटरेस्ट असतो, रुची असते, तर तुम्ही अजून शोधू शकता. तर त्यासाठी तुम्ही त्या कॅलेंडरचा वापर करू शकता. पहिली गोष्ट तर आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचं जुनं कॅलेंडर कुणालाही द्यायचं नाही. आता यानंतर दुसरी वस्तू ते आपण बघूया की जी आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुणालाही द्यायची नाही. ही वस्तू आहे म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला कुणालाही कर्ज द्यायचं नाही किंवा कुणाकडून घ्यायचं सुद्धा नाही. आपण जर त्या दिवशी कुणाला पैसे घेतले तर उदाहरणार्थ किंवा कर्ज म्हणून म्हणा, तर आपल्याकडून ते कर्ज फिटता नाही, ते फिटणारच नाही. जवळपास त्याला 1 वर्ष लागेल. उलट त्यामध्ये अडचणी होत जातील. तरीही एक काळजी नक्की घ्या. त्याच्याबरोबर आपण ज्या दिवशी कुणाला उसने पैसे सुद्धा देऊ नका, कोणाला कर्ज म्हणून सुद्धा पैसे देऊ नका. म्हणजे कर्ज घेणे देणे हा प्रकार तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे. असं जर तुम्ही केलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकणार नाही. माता लक्ष्मीला चंचल म्हटलं जातं, तर ती आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहावी यासाठी जेव्हा नवीन वर्ष सुरू होते तेव्हा बरेचसे जण भरपूर प्रकारची विधी करतात किंवा माता लक्ष्मीच्या विविध पूजा या दिवशी केली जाते. पण काही हरकत नाही, या दिवशी तुम्हाला जमल तर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली तरी सुद्धा चालणार आहे. माता लक्ष्मी जी आहे ती आपण धनधान्य किंवा पैसा या स्वरूपात सुद्धा बघत असतो, तर ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी. त्यामुळे कर्ज देणघेण हा प्रकार तुम्हाला या दिवशी पूर्णपणे टाळायचा आहे. यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपण कुणाला तरी काहीतरी गिफ्ट किंवा भेटवस्तू देत असतो. भलेही एखादी गोष्ट असेल किंवा एखादी वस्तू असेल ते देत असतो, किंवा पती पत्नी भावा बहिणीमध्ये जे काही आपण एकमेकांना गिफ्ट देतो किंवा मित्रमैत्रिणींमध्ये एक दुसऱ्याला जे गिफ्ट देतो, किंवा जो कोणी नोकरदार आहे तर ते आपल्या बॉसला म्हणजे आपला वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटवस्तू देत असतात. किंवा माझ्या या भेटवस्तूचा तुम्ही स्वीकार करा आणि तुम्हाला हे नवीन वर्ष जे आहे ते सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावो असे भेटवस्तू देणाऱ्या यात कुठेही चूक नसते किंवा त्यांचा उद्देश कोणताही वाईट नसतो. पण या दिवशी भेटवस्तू जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा ते विचार करून घ्याव्यात, जेणेकरून वास्तुशास्त्रानुसार आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि आपण ज्याला देतोय त्याला सुद्धा त्याचा फायदा होईल. तर आपण कुणालाही भेटवस्तू देताना त्यातल्या त्यात नवीन वर्षाची सुरुवात जेव्हा होत असते तेव्हा कोणत्याही देवी देवतांचा फोटो कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचे नाही. त्याचबरोबर कुणालाही घड्याळ भेटवस्तू म्हणून देऊ नका. त्या माणसाची, तसेच जो माणूस किंवा जी व्यक्ती हे घड्याळ भेटवस्तू म्हणून देत असेल तर अशा दोघांचीही वेळ खराब होत असते. वास्तुशास्त्राचा हा नियम आहे. घड्याळ, आरसा किंवा काचेची जी काही वस्तू असते की जी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीची आहे भेटवस्तू म्हणून देणं, तर अशी वस्तू कुणालाही तुम्ही द्यायची नाही. बाकी तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तुम्ही एखादं कोणाला वॉलेट म्हणजे पाकिट दिलं तरी सुद्धा चांगलं, पण घड्याळ असेल तर त्याचबरोबर देवी देवतांचा फोटो असतील किंवा मग काही प्राण्यांचं प्रतिमा असेल, फोटो असतील तर ते सुद्धा आपल्याला द्यायचे नाही. प्राण्यांच्या प्रतिमा असलेले फोटो जसे गायीची मूर्ती किंवा गायीचा फोटो, वाघावर बसलेले दुर्गा देवी किंवा मग दत्तगुरूंचा फोटो असो, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असतो, त्यामध्ये गायी असतात किंवा कुत्रे असतात. अजून सांगायचं झालं तर श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर सुद्धा गायी असतात. वेगवेगळ्या प्रकारची गुरं आपल्यासोबत त्यामध्ये दिसतात. तर हे जे काही फोटो असतात, थोडक्यात काय, देवी देवतांचे किंवा प्राण्याचे फोटो आपल्याला कुणालाही द्यायचे नाही. बरेच जण काय करतात, नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि जुने वर्ष सरत असताना फिरायला जातात आणि तिकडून येताना बऱ्याच प्रकारचे फोटो किंवा मूर्ती वगैरे किंवा काही आपल्याला आवडेल तर ते घेऊन येतात. तर काही जण हे हिंस्र प्राणी असतात, ते आणायची सवय असते. चित्र प्राणी म्हणजे त्यांचे काही पुतळे असतील, मूर्ती असतील, फोटो असतील तर ते आणण्याची सवय असते आणि आपल्या घरामध्ये ते शोपीस म्हणून लावायची सुद्धा आवड असते. या वस्तू सुद्धा आपण आपल्या घरामध्ये कधीही लावू नये. यामुळे निगेटिव्हिटी वाढते, आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते. आपण जसं म्हणतो ना की आपल्या घरामध्ये जसं वातावरण आहे, ज्या वस्तू आहेत आपण बघितल्यावर आपलं मन उदास होऊ शकतं, अशा वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या कशाला.
ज्या वस्तूंकडे बघून आपलं मन शांत होतं, उठल्यावर किंवा डोळे उघडल्यावर आपण ज्या वस्तूकडे पहिले बघतो आणि आपल्याला शांत वाटतं, तर अशा पद्धतीच्या वस्तू किंवा अशाच पद्धतीचे वातावरण आपण आपल्या घरामध्ये करायला हवं. ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील, त्यांनी एकमेकांना कधीही द्यायचे नाही. बऱ्याच वेळा महिला किंवा पुरुष आपल्या जिवलग व्यक्तींना रुमाल किंवा नॅपकिन भेटवस्तू म्हणून देतात किंवा पेन भेटवस्तू म्हणून देताना दिसतात. पण या दोन वस्तू कधीही कुणाला भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाहीत, तर त्यामुळे तुमचं भाग्य जे आहे ते खराब होऊ शकतं. वास्तुशास्त्र म्हणा किंवा ज्योतिषशास्त्र यामध्ये हे नियम अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगितलेले आहे. आपण जर एकमेकांना भेटवस्तू म्हणून दिल्या तर काय होतं, तुम्हाला जर याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. पुढील एखादा व्हिडिओमध्ये आपण त्यावर सविस्तर बोलू. तसे बऱ्याच जणांना वास्तुशास्त्राचे व्हिडिओ बघायला आवडतात, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही याबद्दल सुद्धा कमेंट करून मला सांगू शकता. नक्कीच आम्ही त्याबद्दल सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ आणू. महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिलांना या दिवशी आपण आपल्या दिवसाची सुरुवात आहे म्हणजे 1 जानेवारी किंवा नवीन दिनदर्शिका लावली म्हणूनच नाही, तर वर्षभरामध्ये कधीही आपली जी काही दिवसाची सुरुवात आहे ती टोकदार किंवा धारदार वस्तू बघून तुमच्या दिवसाची सुरुवात करू नका. जसे की आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जो तवा वापरतो त्याच्यावर पोळी भाकरी किंवा मग काही भाजी वगैरे उरली तर तो गरम करण्याचं काम करतो, किंवा मग पराठे वगैरे बनवण्यासाठी सुद्धा आपण तवा वापरतो. तर तुमचा डोसे बनवण्याचा तवा असो किंवा पोळी भाकरीचा तवा आपण बघून आपल्या दिवसाची सुरुवात करायची नाही. स्वयंपाकघरात तुम्ही गेलात की तुमची सर्वप्रथम तवा दिसला नाही पाहिजे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच वेळेला चाकू हे असतात किंवा टोकदार वस्तू अशा असतात की ते आपल्याला सर्वप्रथम दिसतात, तर त्या वस्तूंची जागा अशा ठिकाणी ठेवायची आहे की स्वयंपाकघरात गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला अशा वस्तू दिसता कामा नये, नाहीतर आपला प्रत्येक दिवस खराब जाऊ शकतो. आणि बऱ्याच जणांची याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. तवा ठेवण्याची जागा बदला. उठल्या उठल्या तवा कधीही बघू नये. हवं तर तुमची जी काही गॅसची शेगडी आहे तर तिच्या खाली तुम्ही हे तवा ठेवू शकता. तुमचं पोळी भाकरी बनवण्याचं काम झालं आणि तवा थंड झाला तर धुवून वगैरे तुम्ही तो गॅस शेगडी खाली ठेवू शकता. आणि तुमच्या ज्या काही टोकदार वस्तू असतात जसं चाकू, सुरी, विळा जे काही, तर ते सुद्धा तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जसे की त्याबद्दल उठल्या उठल्या तुम्हाला ते दिसणार नाही. ज्यांच्या किचन ट्रॉलीज असतात तर त्यांना जे काही सुरुवातीला त्या दिसणार नाहीत असे ठेवा. नंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे की कचऱ्याचा डब्बा, जो कोणी उठल्या उठल्या कधीही बघू नसतो. यामुळे आपले नशीब खराब होते व आपल्या नशिबात कचऱ्याचा डब्बा उठल्या उठल्या बघितल्याने आपल्याला वर्षभर पैशाची चकमकी सामना करावा लागतो. म्हणून नवीन वर्षी पहिल्या दिवशी कधीही कचऱ्याचा डब्बा चुकूनही बघू नये. नंतर चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे आरसा. तर उठल्या उठल्या आपण अपवित्र असतो आणि अशा वेळेला आरसा बघितला तर आपल्याला प्रतिबिंब दिसतं, म्हणून ती अपवित्र ऊर्जा आपल्यावर पडते. त्यामुळे उठल्या उठल्या चुकूनही आरसा बघू नये. रात्रभर आरशामध्ये खूप निगेटिव्हिटी साचून राहिलेली असते, त्यामुळे या निगेटिव्हिटीचा प्रभाव आपल्यावर पडतो. त्यामुळे उठल्या उठल्या चुकूनही आरसा बघू नये. पण सांगायचा उद्देश हेच की तुम्ही व्यवस्थित ठिकाणी ठेवा आणि आपल्या घरातून पूर्ण वर्षभर सूर्यास्तानंतर कधीही हळद, तांदूळ असतील किंवा मीठ असतील, दही हे पदार्थ कुणालाही द्यायचे नाही. ज्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहेत त्यामध्ये त्यांचा संबंध सरळ शुक्रग्रहाशी असतो आणि आपला शुक्रग्रह चांगला असणं, मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचा संबंध माता लक्ष्मीचा सुद्धा आहे, चंद्रदेवांशी सुद्धा आहे. आणि शुक्रग्रह आपला जर मजबूत असेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करते. त्यामुळे या वस्तू आपल्याला कधीही कुणाला द्यायच्या नाही. उष्ण म्हणून सुद्धा नाही द्यायच्या आणि समोरच्याला राग आला तरी सुद्धा चालेल, पण कधीही कुणाला हे संपलं शेजारी वगैरे तर अजून सुद्धा एकमेकांकडे मागतात, पण या वस्तू देऊ नका. आणि प्रत्येकाला जर याची माहिती असेल तर साहजिकच आहे तो कुणी कुणाकडे मागायला जाणार नाही. आणि बऱ्याच जणांना तर हे सांगितलं जातं की अगदी हास्यास्पद वाटतं किंवा मग आता हे कोणाकडे मागलं नाही पाहिजे, दिवस असे होते. पण ज्यांच्याकडे हा प्रकार घडत असेल त्यांनी हे नियम पाळायचे आहे. शक्यतो ज्या वस्तू आहेत, जे पदार्थ आहेत ते आपल्या घरातून आपल्याला संपू द्यायचे नाही. थोडासा साठा आपण याचा जास्त ठेवू शकतो. दुकानदार आहे त्यांच्यासाठी हा नियम नाही, कारण त्यांना दुकान किंवा त्यांचा व्यवसाय यासाठी सुरू केलेला आहे की त्यातून त्यांना काहीतरी अर्थार्जन होणार आहे, तर त्यांना हा नियम नाही. हा नियम फक्त स्वयंपाकघरातील किंवा आपल्या घरासाठी आहे. हा नियम तुम्ही
सकाळी लवकर उठून अंघोळ करू शकता. घर हे स्वच्छ करून देवपूजा करून देवाचे दर्शन करावे. देवाच्या नामाने दिवसाची सुरुवात केली तर वेळ नक्की चांगली येईल. लक्षात ठेवा, जर आपल्याला काही अडचणी असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. त्यावर सुद्धा आम्ही नक्की एखादा व्हिडिओ घेऊन येऊ. दिवसाची सुरुवात ती अशी करावी व लक्ष्मीचे नामस्मरण करावे आणि आपले मन आणि घर पूर्णपणे प्रसन्न वातावरणाचे ठेवावे. तसेच लक्ष्मीची सेवा करावी आणि नेहमी देवाची पूजा करावी. देवावरती विश्वास ठेवावा आणि भक्तिभावाने देवाची सेवा करावी. हा नवीन वर्ष तुमचाही अत्यंत शुभ होणार आहे. या नवीन वर्षी तुम्ही सुद्धा देवाचे नामस्मरण करा. नवीन वर्षी तुमचं सुद्धा चांगलं जाईल. देव प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असेल. जे चुका तुम्ही 2024 मध्ये केल्या होत्या त्या सर्व चुका या 2025 मध्ये कधीही करू नका. नक्कीच तुम्हाला त्या चुका सुधारवण्याची वेळ देवाने दिली आहे. फक्त त्या चुकातून जे काही तुम्ही अनुभव घेतला आहे, जे काही त्या चुकातून तुम्ही शिकले आहे, त्याचा वापर या 2024 मध्ये योग्य प्रकारे करा आणि त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या या वर्षाची सुरुवात करा. या वर्षाची सुरुवात कदाचित थोडीशी वेगळी वाटेल, पण जेव्हा हे वर्ष सुरू होईल तेव्हा विश्वास जे स्वतःवर आहे तुमचा ते कधी कमी होऊ देऊ नका. नक्की हा वर्ष 2025 तुमच्यासाठी अत्यंत शुभ असेल. जसं तुम्हाला माहिती आहे, मराठी लोकांचं नवीन वर्ष हे असतं गुढीपाडव्याच्या दिवशी आणि आपण या दिवसाला सुद्धा साजरं करतो आणि त्या दिवसाला सुद्धा साजरं करतो कारण या दिवशी आपल्या घरात या नवीन वर्षाला नवीन दिनदर्शिका येते. या दिवशी आपल्या घरात नवीन कॅलेंडर येते. आणि तुम्हाला याबद्दल अजून काही व्हिडिओ पाहायचे असतील तर कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचे आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. आम्ही त्याबद्दल सुद्धा तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. तुम्हाला काही अडचणी किंवा समस्या असतील, वास्तुशास्त्रानुसार अजून तुम्हाला काही माहिती करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याबद्दल सुद्धा नक्की व्हिडिओ घेऊन येऊ. आणि या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच या नवीन वर्षात तुम्ही मागच्या वेळेला जे काही अडचणीत आले होते ते पूर्ण या वेळेला आठवण ठेवून कार्य करा. म्हणजे या नवीन वर्षात तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण जाणार नाही. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचं ठरणार आहे. या नवीन वर्षी प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला हवी होती ती पूर्ण होईल. हा नवीन वर्ष तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या नवीन वर्षी तुम्हाला जे काही मिळवायचं आहे नक्की ते मिळेल. फक्त तुम्ही मेहनत तेवढी घ्या. बाकी तुम्हाला सर्व काही देव साथ देत आहे. देवाने कधीच तुमची साथ सोडली नाही. देव तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. देव तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या नवीन वर्षी तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही तुमच्या मेहनतीवर मिळवू शकता. मेहनतीवर विश्वास ठेवा. जर मेहनत कराल तर देव देखील तुमची साथ नक्की देतो. देव देखील प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभा असतो. देव कधीही तुमची साथ सोडत नाही. देवाने कधीही तुमची साथ सोडली नाही. तुमचा स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. स्वतःवरचा जो विश्वास आहे, जो आत्मविश्वास आहे, त्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. नक्की देव तुमची साथ देत असेल. देवाने तुमची साथ कधीही सोडली नाही आणि देव कधी तुमची साथ सोडत देखील नाही. देव प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. विश्वास ठेवा स्वतःवरती आणि देवावरती. ईश्वर आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करत आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. बाकी काही सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल. देव प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. देवाने साथ कधीही तुमची सोडली नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वतःवरती विश्वास ठेवून करा. सर्व काही आता तुमच्या मनाप्रमाणे देव करणार आहे. देव प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत उभा आहे. काळजी न करता देवावरती विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नामावरती हे नक्की विश्वास ठेवू शकता. तुम्ही ज्या कोणत्या देवाची भक्ती करता, स्वामी समर्थ महाराज असो, महादेव असो, श्रीकृष्ण असो अथवा कुठलेही देव किंवा देवी देवता असो, त्यांच्यावरती तुम्ही विश्वास तुमचा कायम ठेवा आणि तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल या गोष्टीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे देवी देवता करणार आहेत. हा वर्ष तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या चुका तुम्ही 2024 मध्ये केल्या होत्या, चुकूनही त्या चुका यावर्षी करू नका. कदाचित काही चुका तुमच्याकडून होत असतील, पण ते काहीही करून टाळण्याचा प्रयत्न करा. स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत असतात. स्वतःवरती विश्वास ठेवा. आता सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. हा वर्ष तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे वर्ष तुमच्या भाग्याला उजवणार आहे. हे 2025चं वर्ष तुमच्या भाग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या वर्षी तुमचा भाग्योदय नक्की होईल. देव म्हणतो, जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही.
प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तिच्या मनाप्रमाणे नक्की होते. तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या कामावरती, विश्वास ठेवा देवावरती. देव तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. देवाने कधीही तुमची साथ सोडलेली नाही. देव प्रत्येक वेळेला तुमच्यासाठी उभा आहे. तुमची मदत देव करत आहे. तुम्ही काळजी करू नका. देवावरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. देव प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत उभा आहे. देवाने कधीही तुमची साथ सोडली नाही आणि या नवीन वर्षाला तर देव प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे. हा नवीन वर्ष तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचा ठरणार आहे. या नवीन वर्षी देव तुमची साथ देत आहे. या नवीन वर्षी देवाने तुमच्यासाठी एक चांगली योजना आखलेली आहे. ती तुम्हाला नक्की देव देणार आहे. या नवीन वर्षी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. फक्त विश्वास ठेवा. हा नवीन वर्ष तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्याचा ठरणार आहे. जे काही तुम्हाला हवं असेल देवाकडे ते तुम्ही बिनधास्तपणे मागा, कारण देव ती तुम्हाला देण्यासाठीच तयार आहे. देव प्रत्येक वेळेला तुम्हाला ती वस्तू देणार आहे. विश्वास ठेवा. आता देव तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करणार आहे. देवाने तुमची साथ कधीच सोडलेली नाही आणि देव या नवीन वर्षात तर तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करणार आहे. काळजी करू नका. प्रत्येक गोष्ट आता तुमच्या मनाप्रमाणे होईल. देवावरती विश्वास ठेवून तर बघा. आता देव तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करणार आहे. देव आता अशक्य देखील शक्य करणार आहे. देवाला टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण देव तुमची साथ सदैव देणार आहे. विश्वास ठेवा देवावरती. आयुष्याच्या वाईट काळात जे तुमच्या मनाप्रमाणे झालं नव्हतं ते आता तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. देव आज तुमच्यासाठी तत्पर आहे. देव प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करू इच्छित आहे. देव आता प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे तुमची गोष्ट नक्की करणार आहे. देवावरती विश्वास ठेवून तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना देव स्वतः यश देईल. देव तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. देवाने कधीही तुमची साथ सोडली नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देव तुमची साथ देत आहे. काळजी नका करू. प्रत्येक वेळेला देव तुमची साथ देणार आहे. देव प्रत्येक वेळेला म्हणतो, तुमची साथ मी देत असतो आणि सदैव देत असणार. देव सांगतो, तुमच्या वेळेत मी तुमची मदत करणार आहे. प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करत आहे. देव आपली साथ कधीही सोडणार नाही आणि कधीही देवाने आपली साथ सोडली नाही. विश्वास ठेवा देवावरती. देव नक्की तुमची मदत करेल. आणि श्री स्वामी समर्थांवरती देखील विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. ओम नमो नारायणा.